2 सेंटीमीटर उंचीची एक वस्तू 20 सेंटीमीटर वक्रता त्रिज्या असलेल्या एका बहिर्गोल आरशासमोर 5 सेंटीमीटर अंतरावर सुलट ठेवली आहे. त्या वस्तूच्या प्रतिमेचे स्थान, उंची आणि स्वरूप शोधा. आपण सर्वात आधी या प्रश्नावरून एक आकृती काढूया. तुम्ही देखील हा व्हिडिओ थोडा वेळ थांबून स्वतःही आकृती काढण्याचा प्रयत्न करू शकता. ठीक आहे, चला आकृती काढूया. आपल्याकडे एक बहिर्गोल आरसा आहे, ज्याची वक्रता त्रिज्या 20 सेंटीमीटर आहे. तर हे अंतर आपण इथे लिहूया. हे वक्रता त्रिज्येचं अंतर 20 सेंटीमीटर. आरशाच्या सूत्रात आपल्याला नाभीय अंतराची गरज असते, हे लक्षात ठेवा. इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, की मुख्य नाभी ही वक्रता केंद्र आणि ध्रुव यांच्या अगदी मध्यभागी असते. त्यामुळे वक्रता त्रिज्या 20 असेल, तर आपले नाभीय अंतर 10 सेंटीमीटर असायला हवं. 2 सेंटीमीटर उंचीची वस्तू बहिर्गोल आरशासमोर 5 सेंटीमीटर अंतरावर ठेवली आहे. तर ती वस्तू इथे कुठेतरी असायला हवी. तिची उंची 2 सेंटीमीटर आहे. ती आपण नंतर लिहूया आणि ती 5 सेंटीमीटर अंतरावर आहे. आता आपल्याला वस्तूचे अंतर आणि नाभीय अंतर माहीत आहे. तर आपल्याला प्रतिमेचे स्थान किंवा प्रतिमेचे अंतर शोधायचे आहे. पहिली पायरी म्हणजे आरशाचे सूत्र लिहून घेणे. आरशाचे सूत्र आठवा. 1/f बरोबर 1/v अधिक 1/u. पण या सूत्रांमध्ये चिन्ह अत्यंत महत्त्वाची असतात. त्यामुळे पुढची पायरी म्हणजे चिन्ह संकेत समजून घेणं. यासाठी आपण असं समजूया, की ही आकृती एका आलेखावर आहे. आपण ध्रुवाला आरंभ बिंदू मानूया. आपण आपाती किरणाची दिशा धन मानूया. इथे आपाती किरणाची दिशा डावीकडे आहे. कारण वस्तू आरशाच्या या बाजूला आहे. त्यामुळे ध्रुवाच्या डावीकडील सर्व स्थाने धन असतील आणि ध्रुवाच्या उजवीकडील सर्व स्थाने ऋण असतील. आता मिळालेली माहिती आपण सूत्रात मांडूया आणि गणित सोडवूया. पुन्हा एकदा व्हिडिओ थांबून स्वतः किमती मांडून व्ही ची किंमत काढण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. चला गणित सोडवूया. 1/f. इथे f 10 सेंटीमीटर आहे. कारण बहिर्गोल आरशाचे नाभीय अंतर धन असते. म्हणून इथे आपण धन 10 लिहूया. 1/v. आपल्याला प्रतिमेचे स्थान माहीत नाही. म्हणून आपण ते तसेच ठेवूया. अधिक 1/u. जिथे u हे वस्तूचे स्थान आहे. वस्तू ऋण बाजूला आहे, म्हणून तिचे स्थान ऋण 5 असेल. आता आपल्याला फक्त हे सोडवायचे आहे. आपण हे ऋणचिन्ह इथे लिहू शकतो, कारण अधिक वजा मिळून वजा होईल. आता v काढण्यासाठी आपण दोन्ही बाजूंना 1/5 मिळवूया. ज्यामुळे 1/v बरोबर 1/10 अधिक 1/5 असे होईल. हे सोडवताना आपण 10 हा लसावी घेऊ शकतो. मग आपल्याला 1 अधिक 2 भागिले 10 म्हणजे 3/10 मिळेल. अशा प्रकारे 1/v बरोबर 3/10 म्हणून v बरोबर 10/3 सेंटीमीटर. हेच आपलं उत्तर आहे आणि हे प्रतिमेचे स्थान आहे. आता या उत्तराचा अर्थ नीट समजून घेऊया. v ची किंमत धन आली याचा अर्थ काय? धन किमतीचा अर्थ असा की प्रतिमा आरशाच्या मागे तयार झाली आहे. 10/3 म्हणजे जवळपास 3.3 सेंटीमीटर. ही किंमत धन असल्याने ती इथे कुठेतरी असेल. आता आपल्याला प्रतिमेचे स्थान समजलं आहे. ठीक आहे. आता पुढची पायरी म्हणजे प्रतिमेची उंची काढणं. आपल्याला वस्तूची उंची 2 सेंटीमीटर दिली आहे. आपण विशालन सूत्राचा वापर करून प्रतिमेची उंची काढू शकतो. विशालनाचे सूत्र असं आहे. प्रतिमेची उंची hi भागिले वस्तूची उंची ho बरोबर वजा v भागिले u. पुन्हा एकदा व्हिडिओ थांबून स्वतः किंमत मांडून उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. उंचीच्या बाबतीत सुद्धा चिन्ह संकेत लक्षात ठेवा. मुख्य अक्षाच्या वरची उंची धन आणि खालील उंची ऋण असते. प्रतिमेची उंची आपल्याला माहित नाही, ती तशीच ठेवूया. मुख्य वस्तू अक्षाच्या वर आहे, म्हणून वस्तूची उंची धन 2 सेंटीमीटर असेल. हे वजा v म्हणजे वजा 10/3 आणि छेद u म्हणजे ऋण 5. आता आपल्याला हे सोडवायचे आहे. ऋण चिन्ह रद्द होतील. 5 ने 10 ला भागले तर 2 मिळेल. म्हणजे आपल्याला 2/3 मिळेल. आता पूर्ण समीकरणाला 2 ने गुणले तर प्रतिमेची उंची 4/3 सेंटीमीटर मिळेल. हे आपलं उत्तर आहे. इथे उंची धन आली आहे. याचा अर्थ प्रतिमा मुख्य अक्षाच्या वरच्या बाजूला आहे. 4/3 म्हणजे जवळपास 1.33 सेंटीमीटर.
याचा अर्थ प्रतिमा वस्तूच्या आकारापेक्षा लहान आहे. प्रतिमा धन असल्याने आपण ती आकृतीत अशी काढू शकतो. आता शेवटची गोष्ट म्हणजे प्रतिमेचं स्वरूप. जर प्रतिमा सुलट असेल, तर ती आभासी असते. जर ती उलटी असती, तर ती वास्तव प्रतिमा असते. म्हणून ही एक आभासी प्रतिमा आहे. अशा प्रकारे आपण सर्व उत्तर शोधली आहेत. तुम्ही इथे थांबू शकता, पण मला उत्तर बरोबर आहे की नाही हे पाहण्यासाठी किरणाकृती काढायला आवडते. चिन्हांमध्ये चूक होऊन उत्तर चुकीचे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण खात्री करण्यासाठी एक किरणाकृती काढूया. किरणाकृतीमध्ये एक प्रकाश किरण मुख्य अक्षाला समांतर जातो आणि परावर्तनानंतर तो मुख्य नाभीपासून अपसारित होत असल्याचा भास होतो. आपण ध्रुवावर सुद्धा एक किरण टाकू शकतो. हे दोन्ही किरण परावर्तनानंतर एकमेकांपासून दूर पसरतात. याचा अर्थ आपल्याला वास्तव प्रतिमा मिळणार नाही. म्हणून आपल्याला आभासी प्रतिमा मिळत आहे. हे अगदी बरोबर आहे. आपल्याला मिळालेली प्रतिमा आभासी आहे आणि ती आरशाच्या पाठीमागे आहे. किरणाकृतीवरून हे सिद्ध होतं, की आपलं उत्तर बरोबर आहे. गणित सोडवल्यानंतर ते बरोबर आहे की नाही हे तपासण्यासाठी किरणाकृती काढणं नेहमीच चांगलं असतं.